नमस्कार मित्रांनो, मी आहे फॅमिली नायजाचा होस्ट. तर आता मी लागोसमध्ये आहे. तर लागोसमधून आम्ही आता चाललेलो आहे फिरायला. आज आहे संडेचं थोडंसं फिरण्यासाठी बाहेर पडतोय, कारण की दिवसभर घरात बसून बसून कंटाळलो आहे. आता आम्ही चाललो व्ही आयला जाणार आहे. व्ही आयमध्ये जरासा फिरणार आहे. त्याच्यानंतर नाईट डिनर आहे. नंतर भरपूर आहेत ॲक्टिव्हिटीज करणार आहे. तर आजचा दिवस ॲक्च्युली थोडासा लेझी डे होता, कारण की आज संडे म्हटलं की सगळ्यांनाच माहीत आहे की आपण उशिरा उठतो, जरासा आरामात चालतं सगळे कामं. आज मी सकाळी बाकी तर कोमल आणि आदिश तर उशिरा उठलेलेच, पण मी लवकर उठून गेलो होतो याच्यासाठी, क्रिकेट मॅचसाठी. आज क्रिकेट मॅच होती माझी, तर क्रिकेट मॅचसाठी गेलेलो. तर त्यामुळं आम्ही थोडंसं थकलेलो पण होतो दुपारी. आणि आता थोडासा आराम करून मी आदिश आणि कोमल तिघे आम्ही व्ही चाललेलो आहे. थोडंसं तिकडे जाऊन आम्ही थोडंसं रेस्ट, म्हणजे एक रेस्टॉरंट आहे चांगलं, लॅबनीज रेस्टॉरंट आहे, जुनं रेस्टॉरंट आहे, ऑथेंटिक लॅबनीज खाण्यासाठी आम्ही चाललेलो आहे तिथे. तर आत्ता इथे संध्याकाळचे वाजलेले आहेत 5. तर चला आता जाता तुम्हाला रोड वगैरे कुठून जाणार आहे ते पण दाखवतो, कारण की हा रेग्युलर रोड आहे, थर्ड मिडलँड ब्रिज म्हणून. तर रेग्युलर रोडनेच जाणार आहे. तर इथे पहा तुम्ही, म्हणजे सगळे लोक वगैरे इथे बसलेले आहेत. आपले पाणी कोण घेऊन, कोण वॉटर बॉटल, सॉरी कोक घेऊन, कोण फेंटा, 7 अप असं रोडवरती विकायला बसलेले असतात. आणि संडे म्हटलं की ॲक्च्युली थोडासा प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक सिटीजमध्ये थोडासा लेझी डे असतो, आणि जास्त रोडवरती पण जास्त वाहने वगैरे किंवा लोक बाहेर पडत नाही. आणि संडे ॲक्च्युली इथं ख्रिश्चन कम्युनिटी जास्त असल्यामुळं इथं चर्चला वगैरे जातात, आणि इथं बिझी डे असतो. सकाळी 7:30-7:30ला जातात ते, आणि नंतर दिवसभर तिकडे असतात, दुपारपर्यंत असतात ते. आणि नंतर मग ते आपला जो काय दिनक्रम असतो तो चालू असतो त्यांचा. तर ॲक्च्युली इथे एव्हरी संडेला असंच असतं वातावरण. संडे म्हटलं की म्हणजे लोक तर जास्त रोडवरती दिसणार नाही. आता तरी कमीत कमी जरा रोडवरती वाहनं वगैरे दिसत आहेत, पण तुम्ही जर सकाळी जर जात असाल तर तुम्हाला खूपच कमी वाहनं दिसणार. आणि तुम्हाला म्हणजे वाटणार जसं इंडियामध्ये आपण आपल्याला समजतं की संडे आहे तर सकाळी जास्त लोक बाहेर पडत नाही, तसंच सेम कल्चर आहे इथे पण. संडे म्हटलं की जरा लोक कमी पडतात. इथं विकेंड जो आहे तो फ्रायडे पासूनच चालू होतात. जे लोक एन्जॉयमेंट करतात ती सॅटर्डेला वगैरे एन्जॉयमेंट, फ्रायडे आणि सॅटर्डे जास्त एन्जॉयमेंट करतात ते. संडेला थोडंसं कमी असतं, कारण की मंडेला लोकांना बाहेर जायचं असतं, ऑफिस परत वीकडेज ऑफिस स्टार्ट होणार असतं. तर हे पाहूया. आता चला दाखवतो तुम्हाला जाता जाता काही सिनेरिओ पण दाखवतो, ब्युटिफुल सिनेरिओ पण, आणि तो तुम्हाला दाखवतो. आणि तसंच मग आपण डिनर करूया. डिनरमध्ये काय काय खाणार, काय काय एन्जॉयमेंट करणार ते पाहूया. नवीन ठिकाणी पण घेऊन जातो मी तुम्हाला. आणि तिथे काय काय कसं मस्ती मजाक, आदिशचं काय मजाक मस्ती चालते ते पण दाखवतो. आदिश थोडासा आत्ता नाराज आहे, कारण की त्याचा त्याच्याबरोबर थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे. त्याच्याबरोबर तो प्रॉब्लेम सतत होतच असतो. आणि ॲक्च्युली तो लास्ट वीकला तो आदिश सायकलवरनं पडलेला, आणि त्याच्यामुळं त्याचं जरासा जे बोटाला त्याच्या थोडीशी दुखापत झाली होती. तर त्यामुळं थोडंसं तो नाराज आहे. आणि कोमलला वीकडेजमध्ये जास्त काय टाइम मिळत नाही, कारण की आधीचं स्कूल असतं वगैरे, त्यामुळं आम्ही काय जास्त बाहेर पडत नाही. तर जो टाइम मिळतो तो संडेलाच मिळतो, आणि संडेलाच निघतो आम्ही बाहेर नॉर्मली. तर आणि संडेला ॲक्च्युली ट्रॅफिक पण कमी असतं. वीकडेजमध्ये जरा ट्रॅफिक पण जास्त असतं, आणि ज्याचं रॅश ड्रायव्हिंग असते खूपच. सगळेच जण बिझी असतात ना, त्यामुळं रॅश ड्रायव्हिंग असते.
त्यामुळं मी ड्रायव्हिंग करतो फक्त संडे टू संडे. ऍक्च्युली मंडे टू सॅटर्डे ड्रायव्हर असतो, त्यामुळं काय प्रॉब्लेम नसतो. आणि ड्रायव्हर असल्यामुळं आपल्याला काय जास्त टेन्शन नसतं. संडे माझ्याकडे तसं लायसन्स पण आहे याचं इथलं नाही, जे ड्रायव्हिंग लायसन आहे ना ते आहे माझ्याकडं. तर ते ड्रायव्हिंग लायसन्स असल्यामुळं काय पोलीस जरी थांबवलं तरी त्यांना दाखवलं ड्रायव्हिंग लायसन्स तर ते काय पेपर वगैरे चेक करतात गाडीचे आणि सोडतात. मग काय प्रॉब्लेम नसतो, त्याचा काही इश्यू नाही आहे. तर असं आहे. चला तर तुम्हाला संडेचं आउटिंग आमचं कसं आहे काय आहे ते पाहूया. आता डॅडानी ऑफ कॅमेरा मला वरती नेलेलं लेस. आता मी डॅडाला इयर मध्ये नेतो. एक ना तर आता आमचं हे सीसो खेळतोय आणि आता अजून तिकडे पण खाली खेळायला आहे. तुम्ही गोल गोल फिरू शकता, ते बघू शकता. आणि अजून पण खूप सगळं काहीतरी आहे खेळायला, नंतर दाखवूया थोड्यात. आता मी एक हेन चिकन काय पण असो मेल फिमेल तर ह्याच्यावरती बसलोय आणि आजच आम्ही चिकन खाल्लेलं, आता त्याच्यावरतीच राईड करतोय मी. हो आणि चिकन लेग आधीच फुल संपवलेला आहे. दुपारी मस्तपैकी एन्जॉय केलेला आहे चिकन लेग विथ राईस. आणि आता आधीच परत संध्याकाळी आता त्याची पिझ्झा पार्टी होणार आहे तरी जाऊन मस्तपैकी. आणि आधी त्याच्यासाठी तयारी प्लॅनिंग मध्ये चाललेलं आहे. आधीच डोक्यामध्ये त्याचं प्लॅनिंग स्टार्टिंग पासूनच चाललंय. घरामधून निघलो होतो तेव्हापासून प्लॅनिंग तेच होतं. त्याच्यामध्ये सतत विचारतोय आम्हाला आता कुठे जायचं, आता कुठे जायचं. चला आता मी इकडे बायसिकलिंग करतोय. ही थोडी छोटी आहे माझ्यासाठी, मग काय माहित मम्मासाठी कशी नाहीये, पण मज्जा येते. हे बायसिकलिंग मी तर रोज करतो. आता पहिल्यांदा मी बायसिकलिंग करतोय पेडल मारून, पण बायसिकल हालतच नाहीये माझी. आता मला काय माहित, बायसिकल हाल ह्याला टायर चांगले नाहीयेत, टायरच नाहीयेत वाटतं. चला नेक्स्ट पुढच्या ह्याच्यावर जाऊया. आता हे पाय खाली वर करायचा एक्सरसाइज आहे. मस्त तुम्ही बघू शकता. हे असं पायाची एक्सरसाइज होती. तर तुम्ही बघू शकता आम्ही दोघंही एक्सरसाइज करतोय. आम्हाला कळत नाहीये ह्याच्यामध्ये काय होणार आहे आम्हाला, पण मजा येते. खूप मजा येते एक्सरसाइज वरती. कळत नाहीये कशासाठी आहे, पण मजा येते. हे चालायचं वर्कआउट आहे, पण हवेमध्येच चालताय तुम्ही. तुम्ही कमेंट करून सांगा हे एक्सरसाइज कशी करतात, मला बिलकुल नाही माहिती. डॅडा म्हणतोय असं आहे, मी म्हणतोय असं आहे. वेगळं आहे पण चालतंय.
तर तुम्ही कॉमेंट करा प्लीज, आम्हाला माहित नाही. नेक्स्ट टाइम आम्ही बघू कसं करतात हे. तर आता आम्ही आलो BL मध्ये. BL रेस्टॉरंट आहे, लॅबनीज रेस्टॉरंट. खूप जुनं ऑथेंटिक असं रेस्टॉरंट आहे इथे. तर या ठिकाणी आल्यानंतर ना एकदम प्लेझंट वाटतं, कारण की इथं एकदम फ्रेश असं लॅबनीज मिळतं, फूड मिळतं. आणि इथे बसायला वगैरे खूप जागा आहे, चांगली जागा आहे मस्तपैकी. आणि तुम्हाला नवीन गुड इव्हनिंग मॅडम. नवीन तुम्हाला खायला मिळेल वेगवेगळे डिशेस. त्या डिशेस तुम्हाला म्हणजे कदाचित लॅबनीज ज्या डिशेस असतात त्या मस्त असतात खाण्यासाठी. एक लाईट वेट नाईटसाठी लाईट फूड असतं आणि छान वाटतं असं लॅबनीज फूड वगैरे. मस्त आहे, ऑथेंटिक लॅबनीज आहे इथे. आणि खूप जुनं रेस्टॉरंट आहे हे BL म्हणून. भरपूर असे लॅबनीज रेस्टॉरंट आहेत, पण जे BL आहे हे खूप जुनं रेस्टॉरंट आहे. त्यामुळं या रेस्टॉरंटमध्ये चांगलं असं फूड मिळतं, चांगलं मस्त एन्व्हायरमेंट वगैरे आहे. तर पाहू. आधीच तू काय काय खाणार आहे तर पाहूया. आता बसायचं इथं बसायचं का दुसरीकडे बसायचं? तिकडे बसायचं कोमल? या इकडे बसूया. हां इकडे बसूया, चला या. इथं असं चांगलं व्ह्यू पण छान आहे इथलं. का पोर्ट्रेट वगैरे मस्त आहे. जे लोकल बसेस वगैरे लागलेले आहेत त्यांचं पोर्ट्रेट बनवलेलं आहे इथे. मस्त छान वाटतंय बसायला पण. चला आता आपण काय काय ऑर्डर वगैरे काय करायचं काय पाहूया. एकदा मेनू वगैरे पाहूया, नंतर मी मेनूमध्ये पण तुम्हाला सांगतो काय काय आहे ते. खूप छान छान फूड आहे इथे. आणि बसायला वगैरे गुड टाईम स्पेंड करू शकतो तुम्ही अशा रेस्टॉरंटमध्ये. लॅबनीज फूड मस्त आहे. वेगवेगळं पास्ता वगैरे आहे. नंतर ॲपिटायझर आहे. नंतर हे फलाफल मिळतं इथं. नंतर बिटर बॉल्स मिळतात. नंतर अजून काय बटाटा हरा मिळतो. फलाफल, बटाटा हरा, नंतर सोजूक मिळतं. नंतर चिकन सोफिया मिळतं इथं. चिकन सोफिया याच्यामध्ये आम्ही भरपूर असं ट्राय जास्त केलेलं नाही, पण जे आम्हाला आवडतं तेच आम्ही ऑर्डर करतो. नॉर्मली आम्ही आल्यानंतर ताऊक एक आहे, एक डिश छान आहे, ताऊक ऑर्डर करतो. नंतर फलाफल एक ऑर्डर करतो. आणि एक बटाटा हरा आहे ते पण ऑर्डर करतो. बटाटा हरा. नंतर कबाब पण छान असतं यांचं. कबाब ते एक छान आहे. नंतर अजून एक ते व्हेजिटेबलमध्ये फतूश हां फतूश वगैरे सलाडमध्ये मस्त असतो. फतूश छान असतं इथलं. आणि इथं आम्ही फतूश खाण्यासाठीच नॉर्मली इथे येतो, कारण की ते व्हेजिटेबल वगैरे खूप छान असतात. हेल्दी आणि टेस्टी असतं यांचं. आधीच तुझं काय मागवायचं? पिझ्झा. आधीच पिझ्झा मागवणार आहे तू? कोणता मागवणार आहे पिझ्झा? आणि जो पिझ्झा मागवणार आहे तो मीडियममध्येच मागवू, कारण की आम्ही काय पिझ्झा काय खायला इथं आलेलो नाही. आम्ही ऑथेंटिक लॅबनीच खायला आलेलो इथं. त्यामुळं आम्ही पिझ्झा वगैरे काय खाणार नाही. तुला काय मागवायचं ते मागव. कोणता पिझ्झा मागवायचा आहे? चिकन मागवायचा आहे किंवा तो नॉर्मलमध्ये मागवायचा आहे? जो मागवायचा आहे तो मागव. फक्त तू तुझ्यासाठीच विचार करून मागव, आमच्यासाठी नको. हां तर आलं आहे आपलं आता खाण्याचं आयटम. हे आहे फलाफल, हे आहे त्याच्यासाठी चटणी आहे, हे आहे सलाड त्याच्याबरोबर खाण्यासाठी. ओके. हे आलं फतूश, हे आहे कॉम्प्लिमेंटरी म्हणून देतात ते ऑलवेज. हे असे पुरी टाईपमध्ये देतात. मस्तपैकी असतं खाण्यासाठी. याच्याबरोबर फतूश वगैरे काही म्हणजे कशाबरोबर पण खाऊ शकता तुम्ही. इथे आहे ही गार्लिक चटणी, गार्लिक सॉस हां. आणि हे आहे रेड चटणी ग्रीन. हे खूप स्पायसी असत्या, खूप स्पायसी. आणि यांची स्पेशालिटी आहे इथली, खूप मस्त बनवतात. फतूश वगैरे खूप छान असतं. आम्ही स्पेशली इथे येतो फतूश खायला येतो.
इन्ग्रेडियंट याचं मस्त असतं आणि त्याचं टेस्ट वगैरे ना खूप छान असते म्हणजे. आणि कोमलचा वॉटरमेलन ज्यूस आहे तो ते बाकरवडी सारखं आहे ते क्रिस्पी खूप छान लागतं. रात्रीचं नॉर्मली खाणे रात्रीचं आपलं ज्यांना कोणाला आहे ना जास्त असं हेवी नाही खायचं ना त्यांनी असं मस्तपैकी येऊन सतूच खा फलाफल एक घ्या मस्तपैकी खावा आणि नंतर ना जावा. नॉर्मली काही लोक संध्याकाळचे सलाड वगैरे अशा टाईपमध्येच खातात ना तर त्यांच्यासाठी खूप छान आहे. आता मी हे फतूस खाते थोडे व्हेजिटेबल्स घेतलेत आणि हे माझं फेवरेट आहे विस्की तर मी ते खाते आता. मस्त आहे. मस्त आहे ना खूप छान आहे एकदम क्रिस्पी टेस्ट आहे. आणि काय 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 आवडतं हे क्रिस्पी ब्रेड आहे हा मस्त लागतं. बाकी सलाडमध्ये तुम्ही दिसतंय हे काकडी परत हे व्हेजिटेबल टोमॅटो ऑनियन आणि थोडं सावर असतं त्यामध्ये लिंबू किंवा आय थिंक वर्जिन ते ऑइल आहे ऑलिव्ह ऑइल तर ते टाकलेलं आहे सॉल्ट आहे आणि मस्त आहे सलाड खूप छान आहे. क्रिस्पी अजून ते आवडतं. अजून एक डिश आली ना परत तुम्हाला वाव मस्त आहे. तर आता हे क्रिस्पी एवढं आहे ना खूपच क्रिस्पी आहे रे. पापड 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 सारखं पापड पिझ्झा वाटतं आता एकदम काय आहे ते? पापड तर vegetarian केवढं pizza. मस्त चीज पुला आला ह्याचा चीज लोडेड लोडेड विथ चीज फुल चीज चीज लवर चीज लवर या दिश आणि अरे बापरे. वाव वाव चीज लवर या दिश तुम्ही बघू शकता केवढा काय काय सांगतो. चीज आहे ना एकदम. ऑलिव्ह आहेत मग ऑनियन आहे ग्रीन पेपर आहे कॉर्न आहे मग मला मशरूम आहे टोमॅटो पण आहे टोमॅटोचा खाली सॉस पण आहे आणि मस्त टेस्ट आहे टेस्टी एकदम ना. मग वाव मस्त मस्त अमेझिंग. तर आता हा ब्रेड आहे लॅमिज ब्रेड तर हा कसा खायचा हे खूप खूप जणांना असा प्रश्न पडलेला असतो की हा कसा खातात ब्रेड वगैरे कशाबरोबर खातात तर मी सांगतो तुम्हाला याला असं याला ओपन करायचं असं ओके याला ओपन केलं असं पूर्ण याच्यामध्ये असं फ्लफी असतं एकदम ओपन असतं स्पेस असते तर हे काय करायचं याच्यामध्ये ही एक चटणी येते हे म्हणजे चना असतं ना आपल्या इंडियामध्ये चना कसं असतं त्याची चटणी असते ओके त्याची पेस्ट बनवलेली असते तर त्याच्यावरती अप्लाय करायचं असं चना हे खूप छान लागतं याच्याबरोबर आणि प्लस याच्याबरोबर हे जे गार्लिक सॉस जो आहे ना गार्लिक सॉस तो ऑसम लागतो याच्याबरोबर खूप छान वाटतो आणि याच्यामध्ये असं भरायचं ते नंतर ना भरायचं भरून झालं याच्यामध्ये हे जे फलाफल आहे हे फलाफल असं टाकायचं आणि याच्यामध्ये सलाड जे आहे हे सलाड परत त्याच्यामध्ये भरायचं सलाड वगैरे सलाड भरून झालं ओके असं त्याला पॅक करायचं आणि मस्त वडापावसारखं किंवा आपण बर्गरसारखं खायचं छान. त्यात तिखट जर पाहिजे असेल तर तुम्हाला तुम्ही असं याच्यामध्ये थोडंसं पेपर ऍड करू शकता. मी ते पेपर नाही ऍड केला आता हे पहा मस्त झालंय तयार. हां ऑसम खूप टेस्ट लागते मस्त याची चण्याची टेस्ट आणि ते गार्लिक आहे आणि हे जे फतूश वगैरे आहे ना फतूश आणि फलाफल त्याची टेस्ट खूप छान येतं मस्त वाटतं टेस्टी येतं एकदम तुम्हाला डिफरंट टेस्ट मिळालं तर ज्यांना आता कोणाला जर माझ्याकडे different taste कॅमेरा पाहिजे घ्या वगैरे ना कॅमेरामॅन माझ्याकडं आता मी माझी पद्धत दाखवतो. माझी पद्धत खूप सिंपल हे व्हाईट ब्रेड घ्यायचा आणि ह्याच्यावरती गार्लिक सॉस मस्त लागतं मस्त. चला आता जेवण करून आम्ही निघालोय घरी तर आता घरी जाणार आहे घरी जाऊन मस्तपैकी आराम करणार आहे उद्या ऑफिस आहे आणि आता पाहूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला नवीन ठिकाणी नवीन ठिकाणी घेऊन तुम्हाला तुमच्यासाठी डोर ओपनच आहे तर चला बाय बाय भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय सी यू नेक्स्ट टाइम सबस्क्राईब
likes, comments, and subscribe. The Naija Mostly family in Naija.